मित्रांनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुश रावतावरी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये। मित्रांनो हा आपला 1000 झाडांचा पिंक तायवानचा पेरूचा प्लॉट आहे। तर मित्रांनो याची जी काही सेटिंग आहे या ठिकाणी आता सुरू झाली आहे, याची सेटिंग आहे ही सुरू झालेली आहे आणि त्याची जी काही सध्याची जी काही कंडिशन आहे ती आता ही अशी आहे, म्हणजे झाडावरती काळ्या पण आहे, जे काही फुलं पण आहे आणि फ्लावरिंग सुद्धा त्या ठिकाणी तर चालू आहे। तर मित्रांनो ह्या अवस्थेत आपल्याला आपल्या पेरूची खूप काळजी घेणं खूप महत्त्वाचे असते। कारण काय होतं, जेव्हा फुल हे अशा प्रकारे सेट होतं, सेट झाल्यानंतर हे जे काही टेम्परेचर हे वाढलेलं आहे, या वाढत्या टेम्परेचरमुळे आपल्या पेरूची गळ त्या ठिकाणी खूप जास्त त्या ठिकाणी दिसून येते। मग त्याच्यात आपण कोणतं खत व्यवस्थापन केलं पाहिजे, कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे, त्याचबरोबर पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या। मित्रांनो हे जे काही पेरूची जी काही फ्लावरिंग ही चालू झालेली आहे, तर मित्रांनो ही फ्लावरिंग प्रमोट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं अन्नद्रव्य म्हणजे फ्लावरिंग वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे काही अन्नद्रव्य काम करतं, सेटिंगसाठी सर्वात महत्त्वाचं जे काही अन्नद्रव्य काम करतं ते म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉन व त्याचबरोबर फेरस झिंक आणि त्याच्यासोबतच जे काही फॉस्फरस आणि पोटॅश। तर मित्रांनो ह्या अन्नद्रव्याचे आपल्याला आपल्या जर पिकामध्ये या स्टेजला जर तुटवडा झाला तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही म्हणावं तितकी स्ट्रॉंग सेटिंग त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही। मग मित्रांनो या अन्नद्रव्यातला आपल्याला फवारणीद्वारे व ड्रिपद्वारे त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर मित्रांनो हे जे काही आता बेडवर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी हे गवत झालेलं आहे। तर मित्रांनो हे गवत आता आपल्याला एक तर खुरपणी करावं लागेल किंवा मग ते कसं तरी काढावं लागेल। तर मित्रांनो काय होतं, जेव्हा आपण ते गवत उपटतो किंवा त्याला काढायचा प्रयत्न करतो तर त्या गवताच्या मुळ्या आपल्या पेरूच्या मुळ्या सोबत जे काही जोडलेल्या असतात किंवा मग त्या एकत्र गुंडाळलेल्या असतात, जेव्हा आपण ते गवत उपटतो तर त्या ठिकाणी त्याची जी काही पांढरी मुळी आहे ती त्या ठिकाणी डिस्टर्ब होते व त्याच्यामुळं आपल्या पेरूमध्ये जे काही फळगळ किंवा कळीगळ फ्लावरिंग झाल्यानंतर जी काही कळीगळ ही समस्या आपल्याला सर्वात मोठी त्या ठिकाणी जाणवते। त्याच्यामुळं मग आपल्याला जे काही जे काही गवत आहे त्याची खुरपणी न करता आपल्याला त्या ठिकाणी ब्रश कटरना त्याला ते कापून घ्यायचं आहे। तर मित्रांनो हे झाल्या महत्वाच्या गोष्टी। आता दुसरी म्हणजे आपल्याला या अवस्थेत सर्वात महत्वाचे जे काही अन्नद्रव्य मी मागं सांगितलं, जे काही झिंक, बोरॉन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅश, तर मित्रांनो या अन्नद्रव्य आपल्याला आपल्या पेरू बागेला सतत देणं खूप महत्वाचं आहे। तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जेव्हा आपण आपल्या पेरूला पोटॅश आणि फॉस्फरस देतो, जेव्हा आपण फॉस्फरस देतो किंवा पोटॅश देतो तर हा पोटॅश काय करतो, जेव्हा आपण पोटॅश आपल्या पिकाला देतो तर पोटॅश हा जमिनीत पडलेले जे काही अन्नद्रव्य आहे ते आपल्या अन्नद्रव्यांना झाडाच्या विविध भागात त्या ठिकाणी न्यायला मदत करतो, जेणेकरून झाडाला जी काही एखाद्या मायक्रोन्यूट्रिएंट किंवा मॅक्रोन्यूट्रिएंटची जी काही डिफिशियन्सी किंवा कमतरता जी काही झालेली असेल तर त्या ठिकाणी भरून काढण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो। तर मित्रांनो मग आपल्याला या ठिकाणी पोटॅश युक्त खतांचा व फॉस्फरस युक्त खतांचा त्या ठिकाणी वापर हा करायचा आहे, तो ड्रीप मधून सुद्धा करायचा आहे आणि फवारणी मधून केलेला सुद्धा त्या ठिकाणी चालतो। तर मित्रांनो ड्रीप मधून मग आपल्याला जे काही 05234, 06020, 04247 हे जे काही फॉस्फरस आणि पोटॅश युक्त जे काही खत आहे त्यांचा वापर आपल्याला करायचा आहे। व आपल्याला फक्त पोटॅश युक्त खतांचा जर वापर करायचा असला तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही 0050, पोटॅशियम शोनाइट यासारखे जे काही विद्रव्य खत आहे आपण त्या ठिकाणी वापरू शकतो। व मित्रांनो ह्या अवस्थेत सर्वात महत्वाचं आपल्याला जे काही कॅनोपी व्यवस्थित डेव्हलप होण्यासाठी आपल्याला 13045 ह्या विद्राव्य खताचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करायचा आहे। आणि त्याच्यासोबतच आपल्याला जे काही 2-3 आठवड्यातून किंवा महिन्यातून दोन बाऱ्या कमीत कमी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून आपली जी काही कॅनोपी ही भरपूर होऊन आपल्या पिकामध्ये जेव्हा सेटिंग एप्रिल मे मध्ये जेव्हा कडक ऊन पडल तर त्या ठिकाणी सेटिंग वरती जो काही उन्हाचा जो काही पटसाट्टा आहे, सनबर्न हा होणार नाही। व मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला एक अर्ध झाड असं दिसून येतं की त्याचा जे काही पानं हे असे कोकडल्यासारखे किंवा ते झाड हे आखडल्यासारखं असतं। तर मित्रांनो ते झाड त्याच्यावर काळ्या पण व्यवस्थित आहे, सगळे व्यवस्थित आहे, पण ते झाड आखडल्यासारखे आहे।
तर मित्रांनो त्याच्या सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्याच्यावर काय असतं, जेव्हा झाडाला कळ्या वगैरे हे पूर्ण व्यवस्थित येतात तर तेव्हा झाडाला स्ट्रेस होतो। तर मित्रांनो तो स्ट्रेस आल्यामुळे ते झाडे पूर्णपणे त्या ठिकाणी आखडल्यासारखं असतं व त्याची जी काही ग्रोथ आहे त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही। तर मित्रांनो ही ग्रोथ व्यवस्थित होण्यासाठी व आपल्याला आपलं झाड स्ट्रेस मधून बाहेर येण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचा जो काही अन्नद्रव्य काम करतो तो म्हणजे सिलिकॉन। तर मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याला ड्रिपद्वारे सुद्धा सिलिकॉनचा वापर हा करायचा आहे व फवारणीद्वारे सुद्धा सिलिकॉनचा वापर हा करायचा आहे। मग आपण फवारणीद्वारे सिलिकॉनचा वापर करताना जे काही सिलिकझॉल आहे ते 1.25 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो व आपण पावडर स्वरूपातलं जे काही सिलिकॉन आहे ते ड्रिपद्वारे त्या ठिकाणी वापरू शकतो। व मित्रांनो सर्वात महत्वाची तिसरी गोष्ट, तर मित्रांनो काय होतं या अवस्थेत जर आपण कॅल्शियम व बोरॉनचा जर फवारणी किंवा ड्रिपद्वारे जर गेलं नाही, व्यवस्थित जर दिल्या गेलं नाही तर त्या ठिकाणी आपली गळ होणं, फळ हे व्यंग होणं किंवा कळी स्ट्रॉंग न असणं, फळ हे लवकर गळ होणं या समस्या आपल्याला जाणवू शकतात। मग त्यामध्ये आपल्याला जे काही आपण लिक्विड फॉर्म मधलं जे काही कॅल्शियम व बोरॉन याचा वापर या करू शकतो। तर मित्रांनो मग यामध्ये आपण जे काही बोरॉन ट्रॅक आणि स्टॉपिड आहे याचा वापर आपण फवारणीद्वारे करू शकतो व त्याचबरोबर जे काही ड्रिपद्वारे आपण कॅल्शियम व बोरॉनचा वापर 500 ग्रॅम बोरॉन आणि 500 ग्रॅम कॅल्शियमचा वापर आपण प्रति एकरसाठी वापरून त्या ठिकाणी ड्रिपद्वारे वापर करू शकतो। तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण जर सेटिंग अवस्थेमध्ये कोणतं खत व्यवस्थापन केल्यामुळं आपल्या जे काही पेरू पिकाची सेटिंग जबरदस्त होणार आहे व गळ होणार नाही ही सविस्तर माहिती बघितली। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।